नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 9 एप्रिल 2026. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? खेलो इंडिया ट्रायबल गेम्स 2026 मध्ये कोणते राज्य पदक तालिकेमध्ये अव्वल राज्य या ठिकाणी ठरलेलं आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक ए, कर्नाटक हे राज्य या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो खेलो इंडिया ट्रायबल गेम्स 2026 मध्ये पदक तालिकेमध्ये मेडल टॅलीच्या रँकिंगमध्ये अव्वल स्थानी आलेलं आहे. लक्षात घ्या, या ठिकाणी 1 नंबरला आहे कर्नाटक राज्य. कर्नाटक या ठिकाणी कर्नाटकने टोटल 38 पदके जिंकले आहेत. 38 पैकी 23 सुवर्ण पदक आहेत, 8 रौप्य पदक आहेत आणि 7 कांस्य पदक आहेत. ठीक आहे. त्यानंतर 2 नंबरला आहे ओडिसा राज्य. ओडिसाने एकूण 57 पदके जिंकली, ज्याच्यामध्ये 21 सुवर्ण आहेत. त्यानंतर 3 नंबरला झारखंड राज्य आहे, एकूण 35 पदके, त्याच्यामध्ये 16 सुवर्ण आहेत. आणि 4 नंबरला आपलं महाराष्ट्र राज्य आहे. महाराष्ट्राने एकूण 20 पदके जिंकली आहेत, ज्याच्यामध्ये 6 सुवर्ण पदके आहेत, 10 रौप्य पदके आहेत आणि 4 कांस्य पदक आहेत. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? 5व्या लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात येणार आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. 2026 मधील हा जो काही लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार आहे तो या ठिकाणी कैलास सत्यार्थी यांना या ठिकाणी प्रदान करण्यात येणार आहे. लक्षात घ्या, 5व्या क्रमांकाचा हा पुरस्कार आहे. हा जो काही पुरस्कार आहे तो या ठिकाणी मंगेशकर कुटुंबाकडून दिला जात आहे. ठीक आहे. कैलास सत्यार्थी यांना हा पुरस्कार का देण्यात येणार आहे? तर लिहून घ्या, बालहक्क आणि सामाजिक न्यायासाठी त्यांनी केलेल्या जागतिक पातळीवरील कार्याचा गौरव म्हणून हा प्रतिष्ठेचा सन्मान त्यांना दिला जाणार आहे. याचे पहिले जे काही या ठिकाणी पुरस्कार देण्यात आला होता, पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2022 मध्ये देण्यात आला होता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना. त्यानंतर दुसरा 2023 मध्ये आशा भोसलेजी यांना. त्यानंतर तिसरा 2024 मध्ये अमिताभ बच्चन यांना. त्यानंतर चौथा 2025 मध्ये कुमार मंगलम बिर्ला यांना. आणि त्यानंतर 2026 मध्ये 5वा कोणाला? कैलास सत्यार्थी यांना. ठीक आहे. आता या ठिकाणी हा जो काही मंगेशकर पुरस्कार आहे, बरोबर आहे, मंगेशकर यांच्या आडनावावरती हा जो काही दिला जाणारा पुरस्कार आहे याच्यामध्ये कन्फ्युजन होत असतं. जसं की मंगेशकर कुटुंब यांच्याद्वारे पुरस्कार देण्यात येत आहे लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार, ज्याला सुरुवात झाली 2022 मध्ये. त्यानंतर आपल्या महाराष्ट्र सरकारतर्फे देखील पुरस्कार दिला जातो गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार, याला सुरुवात झाली 1992 मध्ये. त्यानंतर मध्य प्रदेश सरकार देखील हा पुरस्कार देण्यात येतं. कोणत्या नावाने? राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्कार, त्याला सुरुवात झाली 1984 मध्ये. आणि आंध्र प्रदेश राज्य सरकार देखील या ठिकाणी या नावाने पुरस्कार देतं. त्या पुरस्काराचं नाव आहे लता मंगेशकर पुरस्कार, त्याला या ठिकाणी सुरुवात झाली होती 2010 मध्ये. लक्षात आलं? मंगेशकर कुटुंबाने सुरुवात केली 2022 मध्ये. महाराष्ट्र राज्याने 1992 पासून, मध्य प्रदेश राज्याने 1984 पासून आणि आंध्र प्रदेश राज्याने 2010 पासून. याच्यामध्ये कन्फ्युजन करून घ्यायचं नाही. ठीक आहे. पहिलाच प्रश्न आहे एखाद्या पुरस्काराबद्दल. तर बाकीच्या वेगवेगळे पुरस्कार प्राप्त जे काही व्यक्ती आहेत त्यांच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. टर्नर पुरस्कार 2025 देण्यात आला नेना कालू यांना. नृत्य कलानिधी पुरस्कार 2026 उर्मिला सत्यनारायणन यांना. सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार 2026 सीता अशोक शेळके यांना. विली रिसर्च हिरोज पुरस्कार 2025 डॉक्टर चंद्रकांत लहरिया यांना. सीईओ ऑफ द इयर पुरस्कार समीर कनोडिया यांना. MP बिर्ला स्मृती पुरस्कार यशवंत गुप्ता यांना. संगीता कलानिधी पुरस्कार 2026 डॉक्टर जयंती कुमारेश यांना. 2026चा स्टॉकहोम वॉटर पुरस्कार कावेह मदाने यांना. आणि लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2026 कैलास सत्यार्थी यांना. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. दरवर्षी जलसंधारण दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, आजच्याच दिवशी म्हणजेच 9 एप्रिलला दरवर्षी आपण या ठिकाणी जलसंधारण दिवस म्हणून साजरा करतो. उद्देश काय? तर पावसाचे पाणी वाहून न जाता जमिनीमध्ये त्या पाण्याला जिरवणे, पाण्याचे योग्य नियोजन करणे आणि दुष्काळाच्या समस्येवर मात करण्यासाठी जनजागृती करणे, अवेअरनेस क्रिएट करणे, या उद्देशाने आजच्या दिवशी 9 एप्रिलला आपण दरवर्षी जलसंधारण दिवस म्हणून साजरा करतो. ठीक आहे. सुरुवातीलाच आपण या ठिकाणी पाहिलं आहे महत्त्वाच्या दिवसाबद्दल. तर लगेच काय करूया, एप्रिल महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या.
1 एप्रिल ते 7 एप्रिल अंधत्व प्रतिबंध सप्ताह, 2 एप्रिल आंतरराष्ट्रीय बालपुस्तक दिवस, 4 एप्रिल खान जागृतीसाठी आंतरराष्ट्रीय दिवस, 5 एप्रिल राष्ट्रीय सागरी दिवस, 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिवस, 9 एप्रिल जलसंधारण दिवस, 11 एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आणि जागतिक पार्किन्सन्स दिवस, 13 एप्रिल जालियनवाला बाग स्मृती दिवस, 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती, 15 एप्रिल जागतिक कला दिवस आणि जागतिक सांस्कृतिक दिवस, 16 एप्रिल जागतिक ध्वनी दिवस, 18 एप्रिल आंतरराष्ट्रीय स्मारके व जागा दिवस आणि जागतिक वारसा दिवस, 21 एप्रिल भारतीय नागरी सेवा दिवस, 22 एप्रिल जागतिक पृथ्वी दिवस, 23 एप्रिल जागतिक पुस्तक दिवस आणि इंग्रजी भाषा दिवस, 24 एप्रिल भारतीय पंचायती राज दिवस, 25 एप्रिल जागतिक मलेरिया दिवस, 26 एप्रिल जागतिक बौद्धिक मालमत्ता दिवस आणि 29 एप्रिल आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस. क्लिअर. आज या ठिकाणी मी तुम्हाला इग्नाइट अकॅडमी बद्दल सांगणार आहे. ज्या ठिकाणी टीईटी परीक्षा असेल, एमपीएससी असेल, या ठिकाणी सरळ सेवा असेल, पोलीस भरती असेल, वेगवेगळ्या परीक्षांची तयारी करून घेतली जात असते अव्वल दर्जाच्या शिक्षकांकडून. टीईटी 2026 साठी एक महत्त्वाची बॅच या ठिकाणी लॉन्च केली आहे, द्रोणा बॅच 10.0. ही जी काही बॅच आहे ही का महत्त्वाची आहे तर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार सर्व शिक्षकांना आता या ठिकाणी टीईटी पास करणं हे बंधनकारक आहे. सरकारी शाळा असतील किंवा अनुदानित शाळा असतील त्या सर्व शिक्षकांना या ठिकाणी शिक्षक बनायचं असेल किंवा शिक्षक सेवेमध्ये राहायचं असेल तर टीईटी एक्झाम द्यावी लागणार आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी इग्नाइट अकॅडमीची ही टीईटी 2026 द्रोणा बॅच ही अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. ही ऑनलाईन स्वरूपाची बॅच असणार आहे. ऍप्लिकेशन मध्ये तुम्हाला मिळणार आहे. ऍप्लिकेशनचा QR कोड तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे. तुम्हाला या ठिकाणी सर्व पुस्तकांसोबत एक बुक किट आणि एक फ्री बॅग सुद्धा दिली जाणार आहे. टीईटी शिक्षक पात्रता परीक्षांसाठी जे काही पुस्तकं आहेत ते सर्व पुस्तकं तुम्हाला Amazon वरती मिळतील किंवा इग्नाइट अकॅडमीच्या ऍप्लिकेशन वरती देखील मिळणार आहेत. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देऊन ठेवतो. त्या लिंकला क्लिक करून तुम्ही या गोष्टी पाहू शकता. पाहूया पुढचा प्रश्न क्रमांक 3. जागतिक पॅरा तिरंदाजी मालिका 2026 मध्ये कोणता देश पदक तालिकेमध्ये अव्वल स्थानी राहिलेला आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, आपला प्यारा भारत देश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. भारताने या ठिकाणी हे जे काही जागतिक पॅरा तिरंदाजी मालिका आहे याच्यामध्ये एकूण 13 पदके जिंकली. या 13 पदकांमध्ये 7 सुवर्ण पदक आहेत. माफ करा, बरोबर 7 सुवर्ण पदके आहेत, 3 रौप्य पदक आहेत आणि 3 कांस्य पदक आहेत. 7 सुवर्ण, 3 रौप्य आणि 3 कांस्य. 7 आणि 3 10 आणि 3 13. बरोबर. याच्यामध्ये खूप प्रचलित नाव आहे शीतल देवी, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे कायमचं. ठीक आहे. या ठिकाणी प्रश्न आहे एखाद्या क्रीडा स्पर्धेबद्दल. तर बाकीच्या झालेल्या वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धांवरती आपण एकदा चर्चा करूया. लिहून घ्या. पहिली सॅफ महिला क्लब अजिंक्यपद स्पर्धा 2025चं विजेतेपद ईस्ट बंगाल FC ने जिंकलं. फाईड वर्ल्ड रॅपिड चॅम्पियनशिप 2025 मॅग्नस कार्लसन यांनी जिंकलं. महिला आशिया कप 2025 मध्ये भारताने रौप्य पदक जिंकलं. बजाज पुणे ग्रँड टूर झाली 2026 मध्ये, त्याचं विजेतेपद ल्यूक मडगवे यांनी जिंकलं. 2025-26 हॉकी इंडिया लीग पुरुषांच्या मध्ये या ठिकाणी जिंकलेला आहे कलिंग लार्सन्स या टीमने. प्रो रेसलिंग लीग 2026 जिंकले आहे हरियाणा थंडर्सने. ICC अंडर-19 पुरुष क्रिकेट विश्वचषक जिंकला आहे भारताने. 2025-26 रणजी करंडक स्पर्धा जिंकली आहे जम्मू आणि काश्मीरने. चायनीज ग्रँड प्रिक्स 2026 जिंकली आहे किमी अँटोनेली यांनी. ICC पुरुष T20 विश्वचषक 2026 जिंकला आहे भारताने. तर सॅफ अंडर-20 चॅम्पियनशिप 2026 जिंकली आहे बांगलादेशने. क्लिअर. पुढचा प्रश्न क्रमांक 4. स्काय ट्रॅक्स वर्ल्ड एअरपोर्ट अवॉर्ड्स 2026 नुसार भारतातील अव्वल क्रमांकाचे विमानतळ कोणते आहे? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ जे की दिल्लीमधील आहे त्या विमानतळाला किंवा ते विमानतळ या ठिकाणी भारतातील अव्वल क्रमांकाचे विमानतळ ठरले आहे. कशानुसार? स्काय ट्रॅक्स वर्ल्ड एअरपोर्ट अवॉर्ड्स 2026 नुसार. पुढचा प्रश्न क्रमांक 5. बिकानेर जे की राजस्थानमध्ये आहे या ठिकाणी प्रोजेक्ट चेतकचा 47वा स्थापना दिवस साजरा करण्यात आला. तर प्रोजेक्ट चेतक हा कोणत्या संस्थेद्वारे चालवण्यात येणारा प्रोजेक्ट आहे किंवा या ठिकाणी प्रकल्प आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, BRO. BRO म्हणजे काय? बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन. बरोबर. 2 पॉईंट लिहून घ्या. 1980 मध्ये स्थापन झालेला हा प्रकल्प संरक्षण मंत्रालयाअंतर्गत पश्चिम क्षेत्रामध्ये जसं की राजस्थान, पंजाब आणि गुजरातच्या उत्तर भागामध्ये रस्ते, पूल आणि संरक्षण पायाभूत सुविधांच्या विकासाचे काम करतो. प्रोजेक्ट चेतक पश्चिम सीमेवर संरक्षण सज्जता आणि दुर्गम भागातील कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतो. तर BRO यांच्याद्वारे या ठिकाणी हा प्रोजेक्ट चेतक या ठिकाणी चालवला जात असतो. BRO फुल फॉर्म काय? बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन. मराठीमध्ये म्हणता येईल सीमा रस्ते संघटना. स्थापना झाली 7 मे 1960 ला.
महासंचालक होते लेफ्टनंट जनरल रघु श्रीनिवासन म्हणजे आहेत आणि मुख्यालय आहे दिल्ली या ठिकाणी. क्लिअर. महासंचालक डायरेक्टर जनरल वर्तमानमधील आहेत बीआरओचे लेफ्टनंट जनरल रघु श्रीनिवासन असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 6. चेतक स्क्रीन अवॉर्ड्स 2026 मध्ये कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. होम बाउंड नावाचा चित्रपट आहे. त्या चित्रपटाला या ठिकाणी चेतक स्क्रीन अवॉर्ड्स 2026 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 7. भारताने अलीकडेच मुख्यतः कोणत्या परिस्थितीला प्रतिसाद म्हणून अफगाणिस्तान देशाला मानवतावादी मदत पाठवलेली आहे? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. वरील दोन्ही. कशासाठी? तर पूर म्हणजेच काय, या ठिकाणी फ्लड आलेला होता अफगाणिस्तान देशाच्या अंतर्गत आणि त्याच्यानंतर अर्थक्वेक तीव्रतेचा भूकंप किती जवळपास 5.8 रेक्टर स्केलचा या ठिकाणी भूकंप त्या ठिकाणी झाला होता. तर पूर आणि तीव्रतेचा भूकंप 5.8चा बरोबर. या दोन्ही कारणासाठी या दोन्ही परिस्थितीला प्रतिसाद म्हणून अफगाणिस्तानला मानवतावादी मदत पाठवली आहे आपल्या भारताच्या साईडने. अफगाणिस्तान वर्तमानमधील लीडर आहेत हिब्तुल्ला अखुंदजादा, पंतप्रधान आहेत हसन अखुंड, मुख्य न्यायाधीश आहेत अब्दुल हकीम हक्कानी, राजधानी आहे काबूल आणि चलन वापरलं जातं अफगाणी. क्लिअर. पुढचा प्रश्न क्रमांक 8. बांगलादेशने अलीकडेच प्रामुख्याने कोणत्या वयोगटास लक्ष्य करून फोकस करून गोवर लसीकरणाची आपत्कालीन मोहीम सुरू केलेली आहे? प्रश्न विचारला जाऊ शकतो. पर्याय क्रमांक ए 6 महिन्यापासून 5 वर्षापर्यंत बरोबर. तर 6 महिने ते 5 वर्ष या एज ग्रुपला या वयोगटास टार्गेट करून गोवर लसीकरणाची आपत्कालीन मोहीम सुरू केलेली आहे. ही आपत्कालीन मोहीम नियमित लसीकरण कार्यक्रमातील त्रुटी भरून काढण्यासाठी आणि मुलांचे प्राण वाचवण्यासाठी सध्या या ठिकाणी राबवली जात आहे. कोणत्या देशामध्ये? बांगलादेश. राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन, वर्तमानमधील नवीन पंतप्रधान तारिक रहमान, राजधानी ढाका, चलन बांगलादेशी टाका. पुढचा प्रश्न क्रमांक 9. छत्तीसगडच्या कोणत्या वन्यजीव अभयारण्यामध्ये नुकतेच काळवीट या ठिकाणी परत आलेले आहेत? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी बर्नवापारा वन्यजीव अभयारण्य. तुम्हाला प्रश्न फिरून विचारला जाऊ शकेल की बर्नवापारा वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर तेव्हा योग्य उत्तर आहे छत्तीसगड. एक पॉइंट लिहून घ्या. या राज्यामधील बर्नवापारा वन्यजीव अभयारण्यामध्ये काळविटांनी यशस्वीपणे पुनरागमन केलेलं आहे. 1970च्या दशकामध्ये राज्यातून नामशेष झाल्यानंतर या प्रजातीला अभयारण्याच्या रामपूर गवताळ प्रदेशामध्ये पुन्हा एकदा आणण्यात आलेला आहे, ज्यामुळे त्यांची संख्या आता जवळपास 100 पेक्षा अधिक या ठिकाणी झालेली आहे. कोणत्या राज्यामध्ये आहे बर्नवापारा वन्यजीव अभयारण्य? छत्तीसगड. तर छत्तीसगड बद्दल चर्चा करूया. स्थापना 1 नोव्हेंबर 2000 साली. मुख्यमंत्री विष्णू देव साई, राज्यपाल रामेन डेका, राजधानी नया रायपूर. 2 महत्वाचे राष्ट्रीय उद्यान इंद्रावती आणि कांजर घाटी आणि 3 महत्वाचे धरण गँगरेल, मुर्रमसिल्ली आणि कुटाघाट. पुढचा प्रश्न क्रमांक 10. रणसंवाद हा तिन्ही दलांचा संयुक्त परिसंवाद कोणत्या राज्यामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी कर्नाटक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर कर्नाटक राज्याच्या अंतर्गत आयोजित करण्यात आलेला हा रणसंवाद हा तिन्ही दल म्हणजे कोण कोण? तर भारतीय सेना दल, नौदल आणि हवाई दल यांचा या ठिकाणी संयुक्त हा परिसंवाद आहे. नाव आहे रणसंवाद. दुसरी आवृत्ती आहे, पहिली 2025 मध्ये झाली. ट्राय सर्व्हिस सेमिनार प्रकारचा हा संवाद आहे. कोणत्या ठिकाणी झाली? तर बेंगलोर कर्नाटक या ठिकाणी. आणि 2026 ची थीम आहे मल्टी डोमेन ऑपरेशन्स अँड इम्पेरेटिव्ह फॉर ॲड्रेसिंग कन्व्हेन्शनल अँड इरेग्युलर थ्रेट्स बरोबर. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक सी कर्नाटक या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. जाता जाता कर्नाटक बद्दल देखील रिव्हिजन टाकून जाऊया. स्थापना 1 नोव्हेंबर 1956. मुख्यमंत्री सिद्धरामय्या, राज्यपाल थावरचंद गेहलोत, राजधानी बेंगलुरू. 4 महत्वाचे राष्ट्रीय उद्यान बांदीपूर, कुद्रेमुख, अंशी आणि बॅनरघट्टा आणि 5 महत्वाचे धरण तुंगभद्रा, कदरा, अलमाटी, कृष्णाराजा आणि नारायणपूर. पुढचा प्रश्न साधना सप्ताह 2026 कोणत्या कार्यक्रमाअंतर्गत आयोजित केला जातो? तर पर्याय क्रमांक बी मिशन कर्मयोगी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. या उपक्रमाचा उद्देश क्षमता बांधणी मजबूत करणे, आय गॉट कर्मयोगी डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे निरंतर शिक्षणाला प्रोत्साहन देणे आणि सनदी अधिकाऱ्यांना विकसित भारत 2047च्या नागरिक केंद्रित शासनाच्या ध्येयाशी संरेखित करणे हा याच्या मागचा उद्देश आहे. शेवटचा प्रश्न 200 विकेट पूर्ण करणारा दुसरा गोलंदाज आणि पहिला वेगवान गोलंदाज कोणता ठरलेला आहे? 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए भुवनेश्वर कुमार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. सध्या आरसीबी या टीमकडून हे खेळतात. IPL मध्ये 200 विकेट घेणारे पहिले वेगवान गोलंदाज
गोलंदाज ठरले आहेत. याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ शकतं. पहा, पहिला वेगवान गोलंदाज 200 विकेट घेणारा असं म्हटलं तर भुवनेश्वर कुमार, आणि पहिला वेगवान या ठिकाणी 200 विकेट घेणारा पहिला स्पिनर गोलंदाज म्हटलं तर या ठिकाणी युजवेंद्र चहल, बरोबर. आणि जर तुम्हाला असं विचारलं IPLच्या इतिहासामध्ये सर्वाधिक विकेट कोण घेतलं, तर युजवेंद्र चहल 224 विकेट आणि भुवनेश्वर कुमार 2 नंबरला 202 विकेट. याच्यामध्ये कन्फ्युजन करून घेऊ नका. क्लिअर. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, जागतिक आरोग्य दिवस 2026 म्हणजेच वर्ल्ड हेल्थ डे कोणत्या तारखेला आपण साजरा केलेला आहे? 1 एप्रिल, 3 एप्रिल, 5 एप्रिल की 7 एप्रिल? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. तर दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं, दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे.